सर्वपक्षीय नेते या बैठकीला येण्यास सुरुवात झालेली आहे। या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मागितलं जाण्याची शक्यता आहे। उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्ट पर्यंत चालेल। रामराजे शिंदे दिल्लीवरून या बैठकीसंदर्भातली आपल्याला अपडेट्स येत आहेत। अधिवेशनापूर्वीची रामराजे ही सर्वपक्षीय बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार? ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे, कारण रणनीती संपूर्ण ठरवली जाणार आहे बैठकीमध्ये आणि त्याचबरोबर विरोधकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा सुद्धा आणि आव्हान सुद्धा केंद्र सरकारकडून केलं जाणार आहे। या बैठकीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित असणार आहेत। शिवसेना उभाटाचे नेते अरविंद सावंत या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि त्याशिवाय सर्वच पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि प्रमुख असणार आहेत। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे। अखिलेश यादव त्याच्यामध्ये, तेजस्वी यादव सुद्धा असू शकतात किंवा त्यांच्याकडून प्रतिनिधी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असू शकतात। आणि एकंदरीतच की जे मुद्दे आहेत विरोधकांचे ते सरकार ऐकून घेण्यासाठी तयार आहे, मात्र त्यावर चर्चा करावी, गोंधळ घालून वाद घालून सभागृह बंद पडू नये। कारण आपल्याला अनुभव आहे की बजेट सेशनमध्ये सुद्धा कामकाज झालेलं नाहीये, 20 ते 25% सुद्धा कामकाज पूर्ण झालेलं नाहीये, कारण गोंधळ मोठ्या प्रमाणात झाला होता। यावेळेस ऑपरेशन सिंदूर सारखा मुद्दा आहे, विमान अपघात प्रकरण आहे, बिहारच्या वोटर लिस्ट रिव्हिजनचा मुद्दा आहे, महाराष्ट्रातल्या विधानसभा झाल्या त्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी घेतलेले आक्षेप आहेत। हे सगळे मुद्दे जे आहेत ते विरोधक हिरिरीने या संसदेच्या अधिवेशनामध्ये मांडणार आहेत, परंतु मांडताना संपूर्ण जे काय सभागृहाचे मर्यादा असते त्याचं कुठेतरी उल्लंघन होऊ नये याची आठवण जी आहे ती आज करून दिली जाऊ शकते आणि म्हणूनच आजची ही बैठक महत्त्वाची असणार आहे। निश्चित रामराजे, बैठकीसंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।